एक रील बनवण्यामागं किती मेहनत लागते आज तेच दाखवते. तर नमस्कार मंडळी, सकाळी उठून घरची सगळी कामं आवरून घेतली. पप्पा नदीवरून येताना एवढा मोठा एक झिंगा घेऊन आले. असो नंतर चमच्याभर तूप खाल्लं. आज घरी काही जेवण नाही बनवलं. विचार केला इंदापूरला जाऊन काहीतरी खाईल. रेडी होऊन इंदापूरला जाऊन पोहोचले. आज मला वारीचा शूट करायचा होता. अगोदर मॅमशी भेटले आणि शेजारी मला माझे बरेचसे फॉलोवर दिसले. सगळ्यांशी भेटून झाल्यानंतर आम्ही राशेच्या फॅशनमध्ये गेलो रेंटेड ज्वेलरी आणण्यासाठी. यांच्याजवळ खूप सुंदर ज्वेलरीज भेटते. असं तिथून निघून आम्ही आलो प्रिशा होम डेकर मध्ये विठ्ठलाची मूर्ती घेण्यासाठी. मूर्ती घेऊन झाल्यानंतर आम्ही स्टुडिओला पोहोचलो आणि मेकअपची सुरुवात केली. मेकअपला जवळपास 2.5 ते 3 तासांचा टोटलमध्ये टाईम लागला होता, पण मेकअप खूप जास्त सुंदर झाला होता आणि मॅम खरंच खूप छान आर्टिस्ट आहेत हां. ते सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनला जाऊन पोहोचलो. जवळपास 2 ते 2.5 तासांचा शूट कंप्लीट केला आणि हे सगळं करेपर्यंत संध्याकाळच्या 4 वाजल्या होत्या. भूक पण लागली होती. अगोदर सगळा मेकअप रिमूव्ह केला आणि कचेरीच्या समोर असलेल्या अविघ्न कॅफेमध्ये जाऊन पोहोचले. ह्यांनी नवीन 2 प्रोडक्ट लॉन्च केले आहेत, एक ठेचा बर्गर आणि एक फ्युजन पिझ्झा. आज फक्त ठेचा बर्गर ट्राय केला. खूप सुंदर टेस्ट होती. तुम्हीही नक्की एकदा खाऊन पहा. तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर प्रचंड थकले होते. फक्त रात्रीचं जेवण केलं आणि झोपी गेले. थँक्स फॉर वॉचिंग.